बघा, आरोग्य विभाग भरती ही जी आहे ना वर्ष 2023मध्ये झाली होती. ओके. त्याची 2024पर्यंत जॉईनिंग देत आली होती. ओके. आणखीन देखील काही म्हणजे जिल्हा परिषदेच्या बाबतीत विचार केला तर वेटिंग लिस्ट त्यांनी लावलेली आहे. ओके. आता दुसरी जाहिरात केव्हा येणार आहे, तर ही 2026 या वर्षामध्ये येणार. आता कोणी म्हणेल मार्च, एप्रिल, मे, जून. आता तेच आपण एवढं ऑथेंटिक सांगू शकत नाही, पण प्रोसेस काय आणि कशी चालू आहे आपण फक्त आरोग्य विभाग, ओके, सार्वजनिक आरोग्य विभाग या संदर्भातचे जे अपडेट आहेत त्या संदर्भात बोलूया आपण. ओके. आता नेमकं काय आणि कशा संदर्भात आजचं पत्र आहे, अति तात्काळ पत्र आहे, जे 23 तारखेचं पत्र आहे, अर्थात कालचं पत्र आहे. मला व्हिडिओ बनवायला लेट झाला, पण तू टेलिग्रामला मी ती सर्व माहिती दिलेली होती. आरोग्य एक्झाम हे टेलिग्राम चॅनल आहे आपला, तिथं जॉईन करू शकता. ओके. तिथं माहिती दिलेली होती, पण व्हिडिओमार्फत काही विद्यार्थी जॉईन आहेत, टेलिग्रामला जॉईन नाहीत. बरोबर आहे. ओके. आता ही आकृतीबंधासाठी पदनिर्मितीचा शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत आता इथं काय प्रतिकार्यकारी प्रमुख सर्व. ओके. उपरोक्त विषयांन्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखांचा आकृतीबंध तयार करून शासनात सादर करण्यात आलेला आहे. ओके. सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून सदर त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळविले आहे. शासनाने आकृतीबंधाशी संबंधित आपल्या अखत्यारीतील पदांचे पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे. ओके. त्यानंतर त्यानुसार आपल्या अखत्यारीत पदांच्या पदनिर्मितीचा शासन निर्णय आयुक्तालयास आजच आयुक्तालयाच्या ही जी ईमेल आहे त्या ईमेल आयडीवर उपलब्ध करून देण्यात यावेत, असं ते पत्र आहे. हे पत्र आहे राजेंद्र भालेराव, सहसंचालक आरोग्य सेवा प्रशासन. ओके, मुंबई. आता इथं कसं झालेलं आहे, जागामध्ये काहीतरी हे झाले असेल, चुकी झाली असेल, त्या अनुषंगाने माहिती मागितली. ह्या पत्राचा उद्देश आपल्याला काय आहे का हे समजून नाही घ्यायचं, एकच समजून घ्यायचं आहे की जागा आहेत. ओके. आणि नोकर भरती होणार आहे, आणि नोकर भरती करत असताना योग्य विभागामध्ये योग्य ती नोकर भरती झाली पाहिजे. महत्त्वाचं आरक्षणानुसार ती भरती झाली पाहिजे, ती आकृतीबंध असते, त्याचं प्रॉपर हे आलं पाहिजे. आणि चुकले असेल तर त्याच्यासाठी त्यांनी हे पत्र काढलेलं आहे. एकच सांगायचं ह्या व्हिडिओमार्फत, मला जास्त काही सांगायचं नाही, तुम्हाला सांगायचं आहे की यांची प्रोसेस सुरू आहे. एकदा ते आकृतीबंध गेला सामान्य प्रशासन विभागाकडे की झालं, जाहिरात केव्हा आपण ते काढू शकतात. बाकी केव्हा निघेल काय नाही ह्यांचे असंच चालू असते. असं काही निगेटिव्ह कमेंट तुम्ही करणार, परंतु ठीक आहे, मागच्या 6 वर्षापासून तुम्ही निगेटिव्ह कमेंटच करत आलाय, त्यामुळे तुम्ही आणखीन 6 वर्ष तिथेच राहणार, यात काही डाऊट नाही. मागच्या वेळेस ज्यांचं वेटिंगमध्ये राहिलं होतं त्यांनी मात्र यावेळेस गांभीर्यानं घ्यावं आणि सिलेक्शन लिस्टमध्ये येईल या पद्धतीनं तुम्ही काम करावं. एवढं ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ किंवा अपडेट आहे. ओके. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, नाही आवडला तर डिसलाईकही केलं तरी चालते. ओके. धन्यवाद.